कार्यकर्त्यांची अशी भावना असते की आपला नेता आताही घराच्या बाहेर निघाला नाही, आणि मग त्या कार्यकर्त्याला थोडंसं मानसिक बळ देण्यासाठी, त्याच्या समाधानासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे. मुळामध्ये या दौऱ्यातून काय मिळणार आहे ते देव जाणे, परंतु त्या मतदारसंघामध्ये मी गेलो, कार्यकर्त्याशी संवाद साधला, मग कार्यकर्त्यांनी त्याची चीड व्यक्त केली. मूळ प्रश्नाकडे बगल देणं या उभाटा नेत्यांचं हे कायमस्वरूपी स्वभाव राहिलेला आहे. आमदार गेले का गेले, पदाधिकारी गेले का गेले, खासदार जातात का जातात, याचं कधीही चिंतन ते करतच नाही. चिंतन म्हणून करणार त्याच्या स्वभावातच. आता एखादा खासदार गेला तर एका जिल्ह्याचा नेतृत्व करणारा माणूस जेव्हा जातो, निश्चित त्याच्या मागे काही ना काही कार्यकर्त्याची फळे असेल का नसेल, का एकटा माणूस जात असतो. परंतु हे समजण्याच्या पलीकडे मी जाऊन दौरा केलाय आणि शिवसैनिक जिवंत ठेवलाय, हे फक्त आणि फक्त दाखवण्यापुरतं करतायत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी यावं, फिरावं, चांगल्या पद्धतीने मेळावे घ्यावेत आणि शेतकऱ्याच्या सुद्धा अडचणी समजून घ्यावेत. आम्ही त्यांना या बाबतीमध्ये निश्चितच शुभेच्छा देऊ, परंतु कार्यकर्त्याच्या किती भावना जाणून घेतात हे आता आपल्याला सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गेल्या साडेतीन महिन्यांनी असं एक दौरा केला होता, त्यानंतर ते निवडणूक काही फरक पडला नाही. इनफॅक्ट तुमची स्ट्रेंथ वाढ त्यांच्या दौऱ्यानंतर असं दिसतं. नाही, कार्यकर्ता समजून आहे ना. आताही उद्धव साहेबांचा जो दौरा होणार आहे त्याला रिस्पॉन्स किती मिळतो तुम्ही एकदा पाहून तर घ्या. तुमच्याकडे कॅमेरे आहेत, तुम्ही ते लाईव्ह दाखवू शकता. काय काय मिळणार आहे रिस्पॉन्स. कार्यकर्त्याला तुम्ही गेटच्या आतमध्ये घेत नाही, त्याला भेटत नाही, त्याचे कामं ऐकत नाही, त्याचे फोन उचलत नाही, मग त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं, कुणाच्या जीवावर राजकारण करायचं. आता मी या ठिकाणी आता मंत्री, माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याचा जर मी फोन उचलला नाही, मग तो काय करेल, कुणाशी दात कुणाकडे मागेल. आणि म्हणून ही जी काही पद्धत आहे की तुम लढो हम कपडे संभालते, ही पद्धत आता कार्यकर्ते ऍक्सेप्ट करायला तयार नाही. त्याला त्याचा नेता त्याच्या कामासाठी, त्याची वैयक्तिक नसते. सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना अनेक लोकांचे जे काही प्रश्न असतात तोच ते लढत असतो. म्हणून त्यावेळेला त्याला सपोर्ट करणं गरजेचं असतं, आणि हेच मुळामध्ये उभाटाकडून झालं नाही. म्हणून हे पक्ष फुटीचं जे काही लोन हे 2022 पासून जे सुरू झालं ते आज तक कायम आहे. संजय दिना पाटलांवरून आता तुम्हाला खूप टीकेचा धन्यवाद. राज ठाकरे म्हणतात गँगस्टर त्यांना बोलणार नाही, ते खासदार बोलत आहेत, ते बॉम्ब पडेल, 5 खून केले, इतकं सगळं बोलतो तरी त्याची चौकशी नाही. संजय दिना पाटलांनी राऊत आणि त्यांच्यातल्या संघर्षामुळे ते थोडे व्यतीत झाले हे आपणही मान्य करतो. त्यांनी काहीतरी बोलायचं, यांनी काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं, आणि काल त्या ओघामध्ये पत्रकारांबद्दल जे काही बोलले त्याची मी काल विधान भवनातच माफी मागितली. हे चुकीचं आहे, जे चुकीचं आहे ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तुमचे भांडणं आहेत ना, तो उभाटाचा तो प्रवक्ता, राष्ट्रीय प्रवक्ता, त्याचं तुमचं भांडण आहे ना, त्याच्यामध्ये आपण पत्रकार हे त्यांची ड्युटी करत असतात, त्यांना चॅनलने सांगितलं गेलं असतं की घ्या बाईट, तर त्यांच्यावर भडकणं हे योग्य नाहीये, हे सगळ्यांचं आमचं मत आहे. म्हणून शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका, आणि त्यांनी माफी सुद्धा मागितली. हे प्रकरण इथं शांत झाले. परंतु त्यांनी केलेले काही स्टेटमेंट आहे ते रागाच्या भरात माणूस म्हणतो तुला आता मारूनच टाकेल म्हणजे काय करशील. परंतु असे हे वक्तव्य त्यांनी त्या रागाच्या भरात केले, पण तरीही त्यांनी सांगितलं की योग्य तुम्ही चौकशी करायचं असेल तर समोर जायला तयार आहे. गँगस्टर आहे, 5 खून केले असं म्हणताय, तर दुसराच मनसेचा एक गुन्हेगारी जगताशी त्यांचे संबंध आहे, त्यांच्यासोबत गुन्हेगारी जगताचे लोक खेळतात असंही म्हणतात. गुन्हेगारी जगताशी संबंध आहे की नाही याबद्दल जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसाकडे दिली पाहिजे. परंतु राजकारणामध्ये मुंबईच्या सारख्या ठिकाणी वावरत असताना अनेक महाभाग आम्ही असे पाहिलेले जे गुन्हेगारी जगतातून राजकारणात आलेले. म्हणून कुणावर आरोप करण्यापूर्वी आपणही सुद्धा आपल्या अंतर्मनात डोकून पाहिलं पाहिजे की आपण काय केलेलं. मुख्यमंत्र्यांनी केले, एकनाथ शिंदे साहेबांनी केली. म्हणून तो विषय आता आम्ही आमच्या पद्धतीने संपवलेला आहे, आणि असं चूक करू नये
आम्ही त्याला चूक मानतो, असं नाही की आम्ही त्याची पाठराखण करतो, आम्ही त्यांना चूक मानलेली आहे. आणि म्हणून आता हा विषय आम्ही त्यांना सुद्धा समजून तिथं संपवलेला आहे. राम मंदिराचे पैसे गेले कुठे? संजय राऊत खासदार फोडण्यात गेले की निवडणुकीत खर्चले? दानपेटी चोरली, त्याला ऑपरेशन टायगर नाव द्या. आम्ही 1 कोटी दान दिलं, 25 किलो चांदी दिली, आम्हाला रिसिप्ट सुद्धा मिळत नाही. राम मंदिराच्या पैशावर देशाचं राजकारण चाललंय असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळटपणाचं हे लक्षण. तुम्ही 1 कोटी रुपये दिले होते, तुम्ही कसले दिले होते? आमच्या जे आम्हाला मानधन मिळालं होतं त्याच्यातून आम्ही ते पैसे दिले होते चेकच्या स्वरूपात. म्हणून तुम्ही दिलेले नव्हते, तर ह्या सर्व आमदारांनी त्यावेळेला खासदारांनी ही दिलेली देणगी होती. आणि म्हणून त्याचा हिशोब मागण्याचा खरा अर्थ तुम्हाला तो काहीच अधिकार पण नाही. परंतु अशा घटना घडू नये या मताचा देशातला प्रत्येक नागरिक आहे. तुम्ही तर राम मंदिर झाल्यानंतर आतापर्यंत दर्शनाला गेले नाही, म्हणून तुमचा रामाचा संबंध काय? उबाठाचे नेते गेले नाही, तुम्ही गेले नाहीत, कुणाला तिथं जावंशी वाटत नाही. म्हणून रामा मंदिराबद्दल तुम्हाला बोलण्याचा तसा नैतिक अधिकार नाही, परंतु सर्वसामान्य जनता जी आहे, प्रत्येक नागरिक हा भक्तिभावाने तिथं जात असतो आणि त्यांना त्याचा हिशोब मागण्याचा अधिकार सुद्धा आहे. आणि अशा ज्या घटना घडतात त्याच्यामुळं राम भक्त हा व्यथित आहे, हे निश्चित आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते जे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत, राम मंदिराचे पैसे आहेत, ते पैसे खर्च करून ते खासदार विकत घेतले, असं त्यांचं म्हणण्याचं आहे.